अजिबात तयार नाही किंवा असं भाषण करायला लावलं की मला जरा भीती वाटते. पण मी एवढंच सांगेन की मला पहिलं म्हणजे आज दीपक मानकर सरांनी इकडे बोलवलं आणि मी ते सोशल मीडिया थ्रू जे काम करतोय त्याची ही खरी पावते की मराठी भाषा दिनाच्या दिवशी मला इथे बोलवलं जातं. त्यामुळे मी खूप लहान आहे तरी मला तुम्ही हा मान दिला त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. पण मी एकच किस्सा सांगतो, फार काही भाषण देत नाही. पण मी काल दुबईत होतो तर तिकडं आम्ही बऱ्याच गोष्टी पाहायला गेलो होतो. तर टुरिझम मला म्हणला की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार का चायनीजमध्ये चालेल तुम्हाला. तर तिथली बरीचशी लोक चायनीजवाले म्हणले की आम्ही चायनीजमध्येच बोलतो त्यामुळे आम्हाला चायनीजच गाईड पाहिजे. तर आमच्यात विषय तोच झाला की बघा त्यांनी त्यांची भाषा अशी ठेवली की तिथं दुबईत असा गाईड त्यांनी उभा केला की चायनीज गाईड त्यांनी उभा केला. त्यांनी हा विचार केला की हे टुरिझम येत आहेत तर आपण चायनीज गाईडच घेऊ. तिथं 100 मराठी पण लोक होती पण असं कधी होणार नाही की मराठी गाईड त्यांनी उभा केला. त्यामुळे असं आपण जर आपल्या भाषेत बोलत राहिलो काहीतरी करत राहिलो तर बाकीचं मग जग दखल घेतं ह्याचा अनुभव आम्ही घेतला. पण आता आपल्याला ती गोष्ट करावी लागेल की आपण आपल्या भाषेवर ठाम राहू म्हणजे बाकीचं जग पण दखल घेऊ एवढंच मला वाटतं. आणि मी जे काही माध्यमातून काम करतो त्याच्यात मी करत राहील आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय तो असंच देत राहा. थँक्यू. अभिजात मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे, आपल्या सगळ्यांचे मित्र, रीलच्या माध्यमातून जगाला आनंद देण्याचा प्रयत्न जो मुलगा करतो अथर्व सुदाने, त्याचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन आपण सगळ्यांनी केलेलं. प्रत्येकाने आपलं मनोबल या ठिकाणी मांडलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये होती परंतु ती भावार्थ दीपिका म्हणून मराठीमध्ये सुद्धा अनुवाद नेवासा या ठिकाणी बसून ज्ञानेश्वर माऊलींनी केला. आणि खऱ्या अर्थानं 2000 वर्षापूर्वीची ही आपली मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला न्याय देण्याकरता आपल्याला रस्त्यावरती उभं राहावं लागतं. हे आपलं दुर्दैव या महाराष्ट्रात. खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून सह्यांची मोहीम आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण समाजाला एक वेगळा दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. परंतु या मराठीसाठी अनेक साहित्यिकांनी, अनेक कलावंतांनी आणि अनेक संतांनी याकरता जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाची आठवण आपल्या जीवनक्रमामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक मराठी कलाकार ज्यांनी ही मराठी रुजवली आणि जगवली अशामध्ये अथर्वचं नाव देखील घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण की अशी माणसं ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होतात त्यांनी समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने ही मंडळी करत असते. या कलाकार कर्त्याच्या माध्यमातून ज्यावेळी अनेक उपक्रम या ठिकाणी बरोबर राबवले जातात त्यावेळी कलाकारांच्या जीवनाला प्राधान्य देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करत असतो. परंतु मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की राष्ट्रवादी पार्टीची एक भूमिका आपली असली पाहिजे की पुणे शहरामध्ये इंग्रजी माध्यमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत. तिथं मराठीतून बोर्ड लागली पाहिजे ही आपली पहिली भूमिका आजपासून असली पाहिजे. आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये या पुणे शहरामध्ये युवकांच्या जीवनामध्ये आणि युवतींच्या जीवनामध्ये पडतोय की आपण बघितलं तर ते मराठी विसरूनच गेलेले. म्हणजे आता पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम मुलांना यावं म्हणून चालू केलं परंतु मराठी शाळा बंद होऊ लागलेल्या आहेत. परंतु या मराठी शाळा चालू राहण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना विनंती करायला पाहिजे की बाबा इंग्रजी ही जगामध्ये चालणारी जरी भाषा असली तरी आपण आपल्या भाषेची आपण जपणूक करायला पाहिजे. चायनामध्ये गेला तर इंग्रजी कोणी बोलत नाही, चायनामध्येच बोलतात. तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो. त्या अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिला आहे मराठी भाषेला त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो.